नमस्कार. RRC नेटवर्क प्रस्तुत पॉवर्ड बाय सिटी न्यूज सुपरफास्टच्या मदर्स डे स्पेशल आई माझी लाडकी या कार्यक्रमात मी हार्दिक स्वागत करते. आज या भागाचं विशेष कारण म्हणजे या भागामध्ये आम्ही तुम्हाला एक माय लेकाची जोडी असणार आहे, त्यानंतर माय लेकीची जोडी असणार आहे आणि आई आणि मुलामधील नातं या कार्यक्रमातून तुमच्यासमोर आम्ही आणणार आहोत आजच्या दिवशी. तर माझ्यासोबत सध्या आहेत ज्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना घडवलं आहे आणि हिंदी, मराठी, संस्कृत अकोल्यामध्ये खरं तर भाषेची शिकवणी देणाऱ्या त्या पहिल्या आहेत आणि त्यासोबतच त्यांनी त्यांच्याही मुलाला घडवलं आहे आणि आज त्या स्वतः उद्योजिका आहेत, परंतु मुलाला सुद्धा उद्योजक म्हणून ज्यांनी घडवलं आहे त्या म्हणजे मायबोली कोचिंग क्लासेसच्या संचालिका सीमा बक्षी मॅडम आपल्यासोबत आहेत आणि त्यांचे सुपुत्र रोहन बक्षी सर जे अकोल्यातील प्रसिद्ध असं असलेलं BBC रेस्टॉरंटचे संचालक आहेत. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट हितगुज असणार आहे छान असं आणि आई आणि मुलाची ती हितगुज असणार आहे. तर बघूया कसं नातं आहे यांचं आणि नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला सुद्धा मिळतील. तर सगळ्यात आधी रोहन सर माझ्यासोबत आहेत. हार्दिक स्वागत आहे रोहन सर. कसं वाटतं म्हणजे आज मदर्स डे आहे आणि आईचं आपलं जे बॉन्डिंग आहे तुमच्या दोघांचं ते म्हणजे मी जवळून पाहिलं आहे, परंतु आज मदर्स डे निमित्त काय सांगाल आईविषयी? माझी आई सीमा बक्षी मागचे 22 वर्ष झाले कोचिंग क्लासेस घेते आहे. तर जशी ती म्हणजे तिने एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट शिकवली आहे म्हणजे मलाही आणि मुलांना पण, की म्हणजे अभ्यास पण आपल्या जागेवर असतो पण मॉरल एज्युकेशन जे द्यावं लागतं मुलांना आजकालच्या ते खूप जास्त जरुरी आहे. म्हणजे मार्क थोडेसे कमी मिळाले तर चालतील एक वेळ, पण मॉरल एज्युकेशन खूप जास्त जरुरी आहे. की म्हणजे की तो माणूस म्हणून कसा वाढतो आहे तुमचा मुलगा, म्हणजे मी कसा वाढतो आहे माणूस म्हणून याच्याकडे तिचं सगळ्यात जास्त लक्ष असायचं नेहमीच. कारण की तिचा प्रयत्न हा असायचा की म्हणजे अभ्यासाच्या जागेवर आहे पण मी माणसांशी कसा डील करतो आहे, म्हणजे लोकांशी कसा बोलतो आहे, कसा व्यक्त होतो आहे, ते जास्त तिच्यासाठी इम्पॉर्टंट होतं नेहमीपासूनच. त्याच्यामुळे ॲज अ मदर तिचा मेन प्रायोरिटी अशी असायची की म्हणजे तिच्या मुलाची माणूस म्हणून कशी ग्रोथ होऊ शकते चांगली, ते जास्त इम्पॉर्टंट होतं. आणि त्याचे आज मला फायदे सगळे दिसतात आहेत. जसं मी म्हणजे माझा जो स्टाफ आहे त्यांच्याशी जसा डील करतो, त्यांच्याशी जसं माणुसकीने बोलतो आपण, ते सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या आईबाबांकडूनच मिळतात एंड ऑफ द डे. त्याच्यामुळे आज मदर्स डे आहे तर म्हणजे मला चान्स मिळाला आहे असा चान्स की आईमुळे चान्स मिळाला आहे मला की आज हे तुमच्याशी सांगू शकतो आहे मी माझ्या आईबद्दलच्या माझ्या भावना. तर छान वाटतं आज मला मदर्स डे आहे ते व्यक्त होताना. ॲक्च्युली आम्हाला पण खूप छान वाटतं आहे कारण खूप मोठा एक विषय त्यांनी आपल्याला सांगितला. आता यंग जनरेशन आहे, नवीन पिढी आहे, सोशल मीडियाचं जग आहे, परंतु त्यामध्ये वावरत असताना सुद्धा आपली मॉरॅलिटी, आपले नैतिक मूल्य त्याला धरून उद्योजक म्हणून तुम्ही आज अकोल्यामध्ये आहेत, काम करत आहात आणि ते संस्कार आहेत नक्कीच आईचे. तर आपण आता यानंतर वळणार आहोत सीमाताईंकडे. तर एक आई म्हणून तुमची जी भूमिका आहे ती खूप छान अशी रोहननी आताच सांगितली आहे. कसं वाटतं हे ऐकताना? निश्चितच खूप छान वाटतं. मनोज मुंतशिरच्या 4 ओळींपासनं सुरुवात करेल. हिसाब लगा के देख लो दुनिया के हर रिश्ते में कुछ अधूरा आधा निकलेगा. हिसाब लगा के देख लो दुनिया के हर रिश्ते में कुछ अधूरा आधा निकलेगा. एक माँ का प्यार है जो दूसरों से 9 महीने से ज़्यादा निकलेगा, जो दूसरों से 9 महीने से ज़्यादा निकलेगा. बहुत खूप. पण हे आईच्या बाजूने आपण विचार करतो, मुलाचंही तर तेच आहे ना, 9 महीने उसका भी प्यार ज़्यादा ही निकलेगा. पण हा आपण कधीच विचार केलेला नसतो. काय झालं आहे की मदर्स डेचा विचार करताना मला नेहमी असं वाटतं की साहित्याने आईला खूप मोठं करून ठेवलेलं आहे आणि त्याचं मुलांवर खूप जास्त दडपण येतं. बरोबर. की आई ही अशीच, आई ही तशीच. असं होऊ शकतं की आईच्या बऱ्याच गोष्टी मुलांना खटकतात किंवा आपण असं म्हणतो की म्हणजे जेव्हा आई थोडी वृद्ध होते, वयोवृद्ध होते, म्हणजे मुलं जेव्हा आता याच्या अवस्थेत असतात की मी तुझ्यासाठी किती खस्ता खाल्ल्या आहेत, मी तुझ्यासाठी किती केलं आहे, तर मी ज्यावेळी माझ्या रोहनसाठी किंवा माझ्या सायलीसाठी खस्ता खात होती तेव्हा ते काय करत होते? बरोबर. मी जर भाकरी भाजी खात होती तर ते भाकरी भाजीच खात होते, ते त्यावेळेस खस्ताच खात होते. तर मला असं वाटतं की ही एक विचारसरणी की साहित्याने ज्या आईला खूप मोठं करून ठेवलेलं आहे, तर हे लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे आणि जेवढं आईला सहज जगता येईल, कारण आताच्या आईसमोर खूप जास्त आव्हान आहेत, कारण खूप लवकर बदल घडतात आहेत. ठीक आहे की खूप जास्त
बहुत घिसापिटा सेंटेन्स आहे की टेक्नॉलॉजी खूप जास्त वाढते आहे, त्यामुळे आईला आणि मुलांना कोपअप करायला खूप वेळ जातो आहे. पण एक लक्षात ठेवायचं, बस मदर्स डेच्या दिवशी असं आहे की जेवढे वर्षाचं आपलं मूल असतं पहिलं, तेवढे वर्षाचीच आपण आई आहोत. बरोबर. म्हणजे 1 वर्षाचं मूल आहे ते 1च वर्षांची आई आहे. तर तिला पण ते बॅलन्स साधता खूप कठीण होत असतं, तिची पण कसरत होत असते. तर ती मोठं झाल्यावर मुलांनी समजून घ्यायची आहे. ती लहान असताना अर्थातच त्यांना कळणार नाही आहे, मोठं झाल्यावर आपोआप कळते. तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तर आजचा हा मदर्स डे इथे मी आणि माझा मुलगा आहे, तर ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. आणि लहानपणापासून जेव्हा मी एक उद्योजिका म्हणून तो बघत होता, तेव्हा ही वॉज स्ट्रीट स्मार्ट, की त्याला नेहमी त्याचं ठरलेलं होतं की तो बाय चान्स बिझनेसमॅन नाही आहे, बाय चॉईस बिझनेसमॅन आहे. हां, त्याच्यामुळे छान वाटतं की त्यांनी जे ठरवलं होतं ते व्हायला त्याला मदत झाली. कारण आम्ही कोणत्याच प्रकारच्या शिक्षणाचं, कोणत्याच प्रकारच्या करिअरचं फार दडपण दोन्ही मुलांना दिलं नाही. आणि त्याच्यामुळे आज छान एक यशस्वी उद्योजक आहे. अजून त्याला खूप शिखरं पुढे जायचे आहेत. सुरुवात आहे. सीमाताईविषयी सांगायचं झाल्यास नेहमी कुठलीही गोष्ट सांगताना त्यांचा जो एक छान स्मितहास्य, जो एक चेहरा असतो, त्याने आणखी प्रसन्न वाटतं. आणि आणखी एक की त्या स्वतः कवी आहेत, उत्तम लेखिका आहेत. आणि मी यापूर्वीसुद्धा सांगितलं की आपल्याला असं वाटतं की हिंदी आणि मराठी संस्कृतची काय शिकवणी लावण्याची गरज आहे. ॲक्च्युली तो दृष्टिकोन तुम्ही बदलला आहे आणि किती विद्यार्थ्यांना घडवला आहे. परंतु ते विद्यार्थी घडवत असताना तितकंच लक्ष कुटुंबाकडे सुद्धा दिलं आहे. आता मी पुन्हा एकदा रोहन सरांकडे वळेल. मला एक तुम्हाला विचारावंसं वाटेल की एक लहानपणीची एखादी अशी गोष्ट, म्हणजे कधी आईच्या हातचा मार खाल्ला आहे का? हो, खूपदा खाल्लाय. हो, खूपदा खाल्लाय. म्हणजे पण मार खाणं जरुरी असतं. बरं. म्हणजे मला असं वाटतं, तुम्ही जर का घरी मार खाल्ला तर तुम्ही बाहेर मार नाही खात मग आयुष्यात. अरे बापरे, खूप मोठं वाक्य म्हटलंय. म्हणजे ते आहे, अप्लाय होतं ते. तुम्ही जर का घरी आईने तुम्हाला पहिलेच सगळं शिकवलं असलं चांगलं, तर त्याचा तुम्हाला फायदा नंतर होतो आणि खूप वर्षांनंतर होतो त्या गोष्टीचा. म्हणजे त्यावेळेस आईचा खूप राग येईल. एक पॉईंट असा येतो की म्हणजे हिला माझ्यावर काही प्रेम आहे की नाही कोणत्या गोष्टीबद्दल. पण मग त्या गोष्टींचा जेव्हा तुम्हाला फायदा कळायला लागतो 7, 8, 10 वर्षांनंतर, मग त्या गोष्टी तुम्हाला आठवायला लागतात की त्या गोष्टी तेव्हा केल्या नसत्या तर आज आपण त्या जागेवर नसतो, जिथे थोडे बहुत आज पोचलेलो आहोत. ते त्या जागेवर तुम्ही नाहीच पोचू शकत जर का तुम्ही त्यावेळेस त्या गोष्टी ऐकल्या नाहीत. आणि तुम्ही ऐकणार नाही हा सगळ्यांचा स्वभावच असतो. म्हणजे मलाही खूप राग यायचा त्यावेळेला की मी का मार खातोय, मी नाही करत अभ्यास, बाकीच्या पण गोष्टी. म्हणजे जेव्हा किंवा जॉबवर जायचो, माझी इच्छा व्हायची सोडून द्यायची नोकरी, नाही करत मी, जाऊ दे मी येतो घरी, काय होईल. पण ते असं त्यावेळेस असं होतं की नाही करायचंच आहे काही झालं तरी. मग असं वाटतं की आता म्हणजे काय माझ्या त्रासापेक्षा जास्त आहे का इम्पॉर्टंट हे, म्हणजे माझं काम. पण त्यावेळेस ती गोष्ट केली नसती तर मग तुम्हाला आयुष्यात त्या गोष्टी मिळत नाहीत ज्या तुम्हाला मिळणार असतात नंतर काही वर्षांनंतर. त्याच्यामुळे सुरुवातीचा ते आईबाबांनी दिले, म्हणजे आईबाबांना तुम्हाला जरी वाटलं की आईबाबा तुम्हाला त्रास देतात आहेत की तुम्हाला रागवतात आहेत, त्याचं तुम्हाला कळत जरी नसल्या त्या गोष्टी, पण ते एक पॉईंट असा येतो आयुष्यामध्ये की त्या सगळ्या गोष्टी मग अशा वाटायला लागतात की त्या केल्या नाहीत तर मग तुम्ही 4 लोकांपासून सेपरेट होत नाही. असं आहे. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी सहन करणं, त्या गोष्टी घेणं जरुरी असतं, तरच तुम्हाला त्याच्यानंतर त्याची किंमत कळते मग त्या गोष्टींची. की मग त्या सगळ्या गोष्टी ज्या बाबांनी आईनी ज्या गोष्टी केल्या होत्या, ज्या गोष्टी करण्यापासून थांबवलं होतं, ते का थांबवलं ते आता कळतं. मग तुम्हाला त्याची किंमत काही वर्षांनंतर कळते, जी आज कोणालाच, म्हणजे मी जर का 11वी 12वीत असतो तर मला बिलकुल ह्या गोष्टी कळल्या नसत्या, त्याचा काही इम्पॉर्टन्स वाटला नसता, काहीच नसता. पण आता एक पॉईंट असा आला आहे की थोडा बहुत समजायला लागलेला आहे की त्या गोष्टी का केल्या होत्या. म्हणजे मला असं वाटतं मार खाणं तर जरुरी आहे. मार खाणं जरुरी आहे असं म्हणणं. आणि या माध्यमातून तुमच्यासमोर अशी जोडी आणणं याचं कारणच ते होतं, कारण की मदर्स डे आपण कसा सेलिब्रेट केला पाहिजे, मदर्स डे कसा असायला हवा, आणि हे एक नात्यातून आपल्याला तुमच्यासमोर आणायचं होतं. आणि रोहन सरांनी फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की तुम्ही एक स्वतः यंग आहात, सध्या एक तरुण असतानाही आता तुमच्यासोबतचे जे मुलं आहेत ते कुठल्या वर्णावर आहेत, किंवा त्यांना जसं असं फील होतं की मारलं म्हणजे मग, किंवा मलाच रागवतात. तुम्ही जे सगळ्या प्रश्नांचं त्यांना उत्तर दिलं आहे तुमच्या माध्यमातून, तुम्हाला हे बॅलन्स कसं करता आलं, म्हणजे इतकं सामंजस्यपणा कुठून? नाही, तो येतो तुम्हाला, परिस्थिती शिकवते सगळं. कसं आहे ते, म्हणजे एंड ऑफ द डे तुमच्या आईबाबांनी ज्या गोष्टी शिकवल्या असतात त्या तुम्ही नंतर जर का अप्लाय केल्या तर तुम्ही जसे लोकांशी, म्हणजे मी जे म्हटलं तुम्हाला की आमच्या इकडे जे काम करणारे लोक असतात सगळे, त्यांच्याशी तुम्ही तुमचे आईबाबा कसे डील करतात लोकांशी, ते कसे ट्रीट करतात लोकांना त्यांच्या सोबतच्यांना, त्या गोष्टी तुमच्या कुठे ना कुठे बॅक ऑफ द माइंड
राहतात. म्हणजे तुम्ही जरी ते अप्लाय करत नसले तरी पण तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहतात. म्हणजे जसे माझे बाबा आहेत, ते जशी आई आहेत आमची, की ते जसे बोलतात लोकांशी, ते जसे वागतात, त्या सगळ्या गोष्टी बॅक ऑफ द माइंड तुम्हाला हे म्हणजे तुम्हाला त्यावेळेस जरी वाटत नसलं की आपण त्यातनं काही शिकतो आहे, पण तुम्ही शिकत असता. कारण म्हणजे आयुष्यभर असं आहे की म्हणजे एंड ऑफ द डे मुलं जे एक पॉईंट नंतर मोठे होतात ते मला असं पर्सनली वाटतं की ते सगळी जे म्हणजे आईबाबांनी जे शिकवलं असतं एंड ऑफ द डे तेच सगळ्या गोष्टी रिफ्लेक्ट व्हायला लागतात नंतर. म्हणजे जरी म्हणजे जशी तुम्ही आईबाबांना ट्रीट करता, म्हणजे माझे आईबाबा जसे त्यांच्या आईबाबांना ट्रीट करतात, ते तुम्हाला त्यावेळेस जरी म्हणजे असं वाटत असलं की म्हणजे ती हसी मजाकीतल्या गोष्टी असतात ते लहान असताना, पण त्या गोष्टी तुमच्या कुठे ना कुठे बॅक ऑफ द माइंड राहतात. आणि तुम्ही जेव्हा तुमच्यावरती वेळ येते तेव्हा तुम्ही त्या तशाच गोष्टी करायला लागतात जे तुमचे आईबाबा करायचे, आणि ते आपसुकच घडतं. आपसुक तुम्ही काही नाही करू शकत त्याच्यामध्ये, कारण की तुमचं 20, 25, 22 वर्षांनी ते तुम्ही त्यांच्यासोबत राहिले. तुम्हाला जरी वाटत असले की ते तुमचे इंडिव्हिज्युअल थॉट्स आहेत एका पॉईंट नंतर, म्हणजे आता जरी मला वाटलं की हे माझे जे विचार आहेत हे माझे स्वतःचे आहेत, मी सगळं म्हणजे हे केलं आहे थोडं बहुत, म्हणजे हे काय पाहिलं आहे आयुष्यामुळे त्याच्यामुळे असेल, तसं नसतं काहीच. ते एंड ऑफ द डे जे तुमचे विचार असतात ते सगळे तुमच्या आईबाबांचेच असतात एंड ऑफ द डे. म्हणजे ते तुम्हाला जरी वाटलं असं की ते तुमचे विचार आहेत, पण ते तुमचे नसतात. ते तुम्हाला असं वाटत असते ते तुमचे विचार आहेत, कारण तुमचे विचार तसे बनत जात राहतात वर्षांमध्ये. मग ते आता जे तुमचे विचार असतात ते मग ते त्यांचंच हे प्रतिबिंब ज्याला म्हणतो आपण तेच असतं शेवटी एंड ऑफ द डे. म्हणजे मग ते मुलांचे जे म्हणजे चांगल्या ह्याच्यात पण जे आईबाबांची जबाबदारी असते ते दोन्हीकडे मला असं वाटतं की म्हणजे ती आईबाबांचाच पार्ट असतो त्याच्यामध्ये, दोन्हीकडे. म्हणजे चांगल्या वळणाला गेले तरी पण आईबाबांचाच पार्ट आहे, खराब वळणाला गेले तरी पण आईबाबांचाच पार्ट आहे तो. म्हणजे नाण्याच्या दोन बाजू पण ज्या सांगितल्या आणि काय म्हणजे सुंदर एक्सप्लेनेशन दिलं आहे, स्पष्टीकरण दिलं आहे. आणि त्यासोबतच तुमच्या वयाचे जे काही आता बघत असतील हे कार्यक्रम, हा एक खूप मोलाचा संदेश तुम्ही सांगून गेला या माध्यमातून. आता मला सीमाताईंना विचारावंसं वाटेल की इतकं छान म्हणजे हे सगळे संस्कार दिसतात आपल्याला, पण तुम्ही एक आई म्हणून आपल्याला जितक्या आया आता बघतायत, सध्याचं जे चालू आहे आईकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याविषयी काय सांगाल? याच्याच बोलण्याचा थोडा धागा पकडते मी, की मुलं जे आहेत तर ते आता बरेच अशी ओरड आपल्याला ऐकायला येते की ऐकत नाहीत. एकदम मान्य, ते तुम्हाला बघतात आहेत मुलं. म्हणजे आपण अगदी 2 ओळीत सांगायचं तर मुलं तुम्हाला बघत तुमचं ऐकत नाहीत, तुम्हाला बघतात आहेत. हे लक्षात ठेवायला हवं की असं कुठेच नाही आहे ना की चल आता संस्कारांची वेळ झाली, बरोबर है ना, तुमच्या फाउंडेशन बॅचची वेळ झाली, हो झाली आहे, 9:30 वाजले आहेत, तुमच्या शाळेची वेळ झाली आहे, तुमच्या रोबोटिक्सच्या क्लासची वेळ झालेली आहे, तुमच्या स्केटिंगची वेळ झालेली आहे. पण असं नाही झालं की चल संस्कारांची वेळ झालेली आहे, कारण ते तसं कुठेच कधीच घडलेलं नाही आहे. बरोबर, ते फक्त तुम्हाला फॉलो करतात आहे. आता सगळ्यात जास्त मी जे शिक्षक म्हणून पण आयांना बघते आणि मी स्वतः पण आई आहे, तर त्यावेळी असं आहे की आता एक खूप सध्या फॅड आलं आहे पल्लवी. फॅड असं आहे की मला माझ्या मुलांची मैत्रीण व्हायचं आहे ना, तिथे नेमकं सगळं चुकतं आहे. एक तर तुम्ही त्यांची मित्रमैत्रीण एका महत्त्वाच्या मुद्द्यामुळे होऊ शकणार नाही आहे, ते म्हणजे तुमच्या वयातलं अंतर. बरोबर, मित्रमैत्रिणी आहेत, ते त्यांच्या जनरेशनचे आहेत. तर आपण फक्त वाक्यात थोडासा फरक करू की मी मुलांची मित्रमैत्रीण होण्यापेक्षा त्यांचा मैत्रभाव जपणार आहे. षोडशेतू प्राप्ते वर्षे असं म्हटलं जातं की जेव्हा मूल 16 वर्षांचं होतं, जेव्हा पायातली चप्पल एक व्हायला लागते, तेव्हा मित्र व्हायचं नाही आहे, मैत्रभाव जपायचा आहे. हां, तर आपण याच्यात एक तर पडतो आहे. दुसरं की बऱ्याचदा असं होतं आयांचं हे चुकतं आहे की तो स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. हे कुठून आलं आहे मला माहिती नाही की हा स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, मी स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, तर हे याचं आयुष्य आहे, हे माझं आयुष्य आहे. पण आया सगळ्याच्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी सोयीने बदलत जातात आहे ना. तर ते काय होतं आहे की मग हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे म्हणून तो त्याचं करेल, तो त्याचं शिकेल, मग पालकांची गरज काय? आपण असं म्हणतो की परमेश्वर सगळीकडे राहू शकत नाही म्हणून त्यांनी आई बनवलेली आहे. आई ही एकदम सुंदर निर्मिती केलेली आहे, हे सगळ्यात सुंदर सर्जन आहे. तर त्याला शिकवावं लागतं. त्याला जोपर्यंत आपण शिकवणार नाही, म्हणजे आई शिक्षिका असते, मग शिक्षकामधलं शिस्त, शी मधला शी, क्ष मधली क्षमता आणि क मधली कर्तव्यनिष्ठा, या 3ही गोष्टी तिला शिकवायच्या आहेत. तर
हे जे स्वतंत्र आहे, तर हे स्वतंत्र होणं त्यांना शिकवायचं आहे, पण हे शिकवायचं आहे, हे शिकवायचं आहे, हे शिकवून येतं की ज्यावेळी आपण आपलं ताट उचलतो आहे जेवणाचं, त्यावेळी तिथे जो कोणी बेटा बाजूला बसलेला आहे त्याचंही उचलायचं आहे. तो आजची पिढी ही अशी आहे की आपण जे शेअरिंग आणि केअरिंग म्हणतो, तर ते केअरिंग आहेत फक्त स्वतःच्या बाबतीत, फक्त स्वतःच्या बाबतीत. त्यांना शिकवायला लागेल, म्हणून आईची गरज आहे. तर 2 गोष्टी की मैत्रभाव जपा आणि त्यांच्याकडे स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून बघा, हे तुम्ही इम्प्लिमेंट करा, पण त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून घडवा. ते घडवणं गरजेचं आहे. जे आम्ही बी घडलो आणि तुम्ही बी घडा. तुकाराम महाराजांचं तर तो बी म्हणजे पण आहे, तो बी घडा नाही आहे, तो बी घडा आहे. हां, तर त्यामुळे ते जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. नाही, फार सुंदर. म्हणजे खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यासमोर येण्याचं कारणच ते होतं की मदर्स डे कसा असावा. आणि मदर्स डे स्पेशल हा भाग जो आहे, आई माझी लाडकी. तर आई प्रत्येकाचीच लाडकी असते आणि प्रत्येक आईचा एक वेगळा संघर्ष असतो, तिची एक वेगळी संस्कार असतात, तिची एक वेगळी क्षमता असते घडवण्याची. आणि तुम्ही स्वतः एक उद्योजिका आहात. तर कधी असं, जसं आता बऱ्याच महिला आपल्याला बघत असलेल्या त्याही वर्किंग वुमन आहे, तर कधी असं झालं नाही की तू तुझ्या कामावर जास्त लक्ष आहे, तुझं मुलांकडे दुर्लक्ष झालं आहे एक आई म्हणून, असं कधी ऐकायला मिळालं आहे? मुलं लहान असताना होतंच, म्हणजे निश्चितच होतं ते. कारण मला आठवतं की रोहन जेव्हा 5 वर्षांचा होता, तर त्यावेळी माझे सासू सासरे नव्हते, म्हणजे दुर्दैवाने नव्हते. तर मला त्याला बऱ्याचदा घरी फ्लॅट सिस्टम ही खूप सुरक्षित असते, त्यामुळे आम्ही फ्लॅटमध्ये बाहेरून कुलूप लावायचो ग्रिलच्या दरवाजाला आणि जावं लागायचं. साधारण वय काय असेल रोहन? 5 वर्षांचं त्यावेळी 5 वर्षांचा होता तो. आणि आता जसं रोहनला आठवणी विचारल्या, तर तसं तेव्हा एक ते सलील कुलकर्णींचं गाणं आलं होतं बघ, नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो. तर यांनी त्याचं खूप छान विडंबन बनवलं होतं. मला वाटतं तेव्हा तो मोठा होता, थोडा 8-9 वर्षांचा होता. तर मी घरी असताना TV बघू द्यायचे नाही, मग अभ्यासाला बसवायचे. मग तो म्हणायचा, बरं आहे तू जेव्हा जाते कामावर, तर त्यावेळी आम्ही खूप आनंदी असतो. तर तो असा म्हणायचा मग त्यावेळी, असं तेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो. जगण्याचे विरती धागे. आणि त्याचं मराठी खूप छान होतं. त्याच्यानंतर बाहेर शिक्षणाला गेल्यावर थोडं बिघडलं आहे आता मराठी, पण तेव्हा त्याला तो सगळ्या याचा मतितार्थ कळायचा. आणि आता जसं तू म्हणते तसं बऱ्याचदा म्हणजे मला असे टोमणे ऐकावे लागायचे की म्हणजे मला माझ्या मुलांच्या आवडीनिवडी बऱ्याचशा फार माहिती नाही, किंवा मी आवडीनिवडी जपत नाही, किंवा असे डायलॉग ऐकायला यायचे की म्हणजे याला तर आहे ना अशी म्हणजे ती तेवढंच तिखट घातलेली भाजी लागते, याला तर ती तेवढंच मीठ घातलेली तेवढीच फ्राय केलेली भाजी लागते. पण मग माझ्याजवळ असं सांगण्यासारखं काही नसायचं, कारण माझ्याकडे काय की अगदी म्हणजे आता 25 वर्ष झाले नेहमीच माझ्याकडे स्वयंपाकाला बाई असायची, कारण मला वेळच नसायचा. त्याच्यामुळे यांना मावशींनाच सांगावं लागायचं. जे म्हणजे बऱ्याचदा तर असं व्हायचं की मी घरी नाही आणि घरी नसताना मुलं सगळं स्वयंपाक सांगायचे माझे मावशींना. पण त्याच्यामुळे ते जास्त जबाबदार झाले. आणि म्हणजे म्हणण्याची गोष्ट नाही किंवा साहित्यातली म्हणून नाही, पण यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. आमच्या घरी इतकं शांत, समंजस, सुसंस्कृत वातावरण आहे, कारण तिथे बाईचा आदर आहे. आत्ता जेव्हा माझ्याकडे पालक येतात आणि म्हणतात की मॅडम हा उलटून उत्तर देतो, किंवा मी असं बघितलं आहे बऱ्याचदा आयांना सांगण्यासारखं की म्हणजे आई आणि मुलगा बसलेला असतो आणि वडील बसलेले असतात, तर त्या मुलाचं जर काही गाऱ्हाणं केलं तर ती आई तो मुलगा म्हणतो, केव्हा केलं होतं मी असं, हे कुठून आलं? बरोबर, बाबा तुझ्याशी तसं. मग मला विचारावं लागतं की हे तुमच्याशी असे बोलतात का? मग हे तुमच्याशी कदाचित असे बोलत असतील म्हणून हा असा बोलतो आहे. तर ते जावं लागतं. पण जेव्हा आता माझा आधारस्तंभ माझा मुलगा आहे, म्हणजे मला आठवतं 5 वर्षांपूर्वी की आई तू बोल धडाधड इंग्लिश, की काही हरकत नाही, चुकशील तू, हरकत नाही. तेव्हा असं वाटतं अरे वा आपलाच मुलगा आपल्याला बोलतो. त्यानंतर आता जेव्हा नातेवाईक येतात तर त्यावेळी जेव्हा माझ्या मुलांनी दिलेलं एक उत्तर सांगते मी छान, की जेव्हा परत हा विषय निघाला इतक्या वर्षांनी की यांना अशीच भाजी लागते किंवा यांना असंच वरण लागतं, तर आपल्या आईजवळ जेव्हा बोलायला या विषयावर काही नाही आहे, तेव्हा माझा मुलगा म्हणाला त्या व्यक्तीला की कदाचित ही मावशी किंवा ही काकू किंवा ही आत्या जर माझ्या आईसारखा जॉब करत असती तर तुम्हालाही ही एवढंच तिखट एवढंच हळद निश्चित लागली नसती.
हां, तर त्यावेळी केवढं अभिमानाने भरून येतं. आणि आई नोकरीला जाते याचा अर्थ तिच्या बाळाकडे तिचं लक्ष नसतं असं नाहीच आहे ना. सगळा म्हणजे एक एक, ते तर खरंच आहे की एक एक लफ्ज अपने बच्चों के लिए निकलता है. म्हणजे तिच्या आशीर्वादात आणि तिच्या एकेका शब्दात एवढी ताकद आहे, तर ती जेव्हा बाहेरून निघते, जेव्हा घरात येते, त्यावेळी तिच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो, तो म्हणजे मुलांचा. त्यामुळे म्हणून तो ईश्वरच राहत असतो. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं की प्रत्येक आई ही आपल्या मुलांसाठी काम करते आहे. त्यामुळे ते काही मनावर घ्यायचं नसतं. आणि मुलं मोठे झाले की मस्त आपल्या बाजूला तेच उभे राहतात, दोन मस्त इकडनं एक इकडनं एक. ते आईपणाचं सार्थक लागतं आईपण जे आहे. त्यामुळे तुलाही हे लक्षात ठेवण्यासारखं. थँक्यू. आणि फार असं गोड नातं आहे, आपण अनुभवताय. अगदी सहज त्यांच्यातले जे बॉन्ड आहे, त्यांच्या काही आठवणी आहेत लहानपणचं, जसं रोहन सरांनी सांगितलं, मॅडमने सांगितल्या. परंतु सरतेशेवटी मला एक विचारायचं वाटेल की आज मदर्स डे आहे. त्या मदर्स डेच्या माध्यमातून आपण आई माझी लाडकी हा कार्यक्रम करतोय. एक दर्शकांसमोर छान असा की बाबा आई आणि मुलाचं नातं कसं असावं, आदर्शयुक्त, जेणेकरून समाजामध्ये सुद्धा काही गोष्टी चांगल्या घडतीलही पुढे. आणि बऱ्याच या गोष्टी आपल्या या चर्चेतनं हे निघालं आहे. सरतेशेवटी रोहन सरांना विचारेल, तुम्ही यंग आहात, तुम्ही तरुण आहात, आता मदर्स डे निमित्त काय एक मेसेज असेल, कसा मदर्स डे असावा? मदर्स डे असा असावा की तुम्ही तुमच्या आईबाबांना थँक्यू म्हणा. दॅट्स ऑल यू कॅन डू. म्हणजे तुम्ही तेवढंच करू शकता त्यांच्यासाठी, ते जेवढं तुमच्यासाठी करतात आयुष्यामध्ये. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की म्हणजे काहीही झालं तरी आईबाबांच्या मनामध्ये म्हणजे ओनली पीपल इन दिस वर्ल्ड, म्हणजे या जगामधले ते दोघंच जण असे आहेत की ज्यांना तुमच्याबद्दल फक्त आणि फक्त चांगलं हवं आहे. म्हणजे दुसरं काहीच नाही आहे त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल, की त्याचं काही 1% पण नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट नेहमी डोक्यात लक्षात ठेवून जेव्हाही आपण आईबाबांना काही बोलतो, आईबाबांना काही म्हणतो, आपल्याला राग येतो, कितीही कसंही झालं तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की या जगामध्ये तुमच्यापेक्षा इम्पॉर्टंट त्यांच्यासाठी कोणीच नाही आहे. म्हणजे ही गोष्ट मला खूप वर्षांनंतर कळली आहे. पहिले मला 10-12 वर्षांआधी मला असं काही वाटायचं नाही त्या गोष्टीबद्दल, पण आता मला कळलं आहे ती गोष्ट की म्हणजे ओनली पीपल, म्हणजे या जगामध्ये जे तुमच्याबद्दल एकदम जास्त पॉझिटिव्हली विचार करतात ते फक्त तुमचे आईबाबाच असतात. म्हणजे एक वेळ भाऊ बहीण पण मी म्हणेल की थोडंसं त्यांच्या मनात थोडेसे म्हणजे नॉटी असतात, ते एकमेकांची मजा घेतात. पण आईबाबा जे असं असतात की म्हणजे ते कोणत्याच पॉईंटला तुमची कधीच असंही नाही करणार की आपण याची मजा घेऊ, काहीच नाही. त्यांच्या मनात फक्त एकच विचार आहे तुमच्याबद्दल की तुमचं किती चांगलं होऊ शकतं आयुष्यामध्ये. म्हणून आजचा एक दिवस असा घ्या तुम्ही की सगळ्यांनी आपापल्या आईबाबांना म्हणा की थँक्यू. बस त्यांना तेवढ्याचीच गरज आहे. त्यांना अजून तुमच्याकडनं काही नको पण आहे आणि काहीच त्यांची एक्सपेक्टेशन पण नाही आहेत तुमच्याकडनं. तर त्यांना फक्त तुम्ही थँक्यू म्हणा तुमच्या आईबाबांना. दॅट विल बी द बेस्ट मदर्स डे फॉर युअर मदर ऑर माय मदर. खूप छान. आणि खरं तर खूप ग्रेट गोष्ट आहे की रोहन सर जेव्हा असं बोलत होते मी सीमाताईंकडे बघितलं, थोडे डोळे पाणावले, भावुक झाले आहेत. काय फिलिंग आहे? बघ कसं असतं की म्हणजे अजूनही माझी आणि रोहनचे भांडणं होतात, कारण मतभेद तर प्रत्येकच विषयावर असतात आणि ते वसायलाही हवे. कारण प्रत्येक आईचं जीवन हे रंगीबेरंगी मुलांमुळे आहे, नाहीतर ते ग्रे असेल. म्हणून हल्ली आता मला माझी मुलगी आली होती बँगलोरहून, तर ती मुलगी आणि जावई सांगत होते की आई आता सध्या एक ट्रेंड निघालेला आहे की मूल न होऊ देण्याचा. बरोबर. हां, किंवा की खूप ती फिगर जपायची आहे आणि हे करायचं आहे. हा विषय खूप महत्त्वाचा, तर सरोगसीचा. पण मी तुला खूप सांगेल की रसगुल्ला खूप छान आहे पल्लवी, तो खा, पण तू खाल्ल्याशिवाय तुला कळणार नाही ना. मुलांमुळे सुख आहे, मुलांमुळे दुःख आहे, म्हणून रंगीबेरंगी जीवन आहे. हे मी जे सांगितलं तुला की ग्रे आयुष्य असतं. नाही तर बघ, मला कधीच माहिती नाहीत त्याच्या या भावना, तेच आहे ना. तर मला संदेश जर द्यायचा असेल तर मला असं वाटतं की एका विशिष्ट वयानंतर आईवडिलांनाही खूप बदलावं लागतं मुलांसाठी. त्यांनी पण आपल्यासाठी खूप ॲडजस्ट केलेलं असतं आणि ते आपल्याला दुःख वगैरे काही देत नसतात. हे नेहमीच की आईमुळे म्हणजे तुझ्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी. आता मी बरेच म्हणजे हे 65+ सांगते मी की बऱ्याचदा असं वाटतं की पण तुमच्या वाट्याची जी खुशी आहे, आनंद जो आहे, तो त्यांनी तुम्हाला दिलेला आहे. तो चालला, किती आनंद मिळाला आपल्याला. तो रांगला, किती आनंद मिळाला आपल्याला. एक माझे मामा आहेत आनंद जातेगावकर, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे ज्याचा त्याचा विठोबा म्हणून. तर त्याच्यात त्यांनी तुकारामांची ओळ जी आहे, चुकलिया माये बाळ हुरू हुरूप आहे. तर जेव्हा तो मोठा होतो आणि मग आपण अशा प्रकारचे काहीतरी डायलॉग बोलतो
की काय आता तर तू तुझ्या बायकोच्या ताटाखालचं मांजर झालं आहे. तर त्याला वाटतं हीच माझी आई आहे, ही आहे माझी आई. चुकली या माये बाळ हुरू हुरू पाहे, की अरे मी जिला म्हणजे जिने माझं शी केलेलं आहे, जिने माझ्या 100 अपराध पोटात घातलेले आहे, मग आता मी एवढासा चुकलो किंवा मी आता माझं स्वतंत्र जीवन जगतो आहे, तर हिला इतका त्रास होतो आहे त्याचा. तर म्हणून मला असं वाटतं की आयांनी पण खूप बदलायला हवं आहे. दुसरं, अगदी 16-17 वर्षांच्या मुलांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर खूप, मला डॉक्टर व्हायचं आहे, याला इंजिनियर व्हायचं आहे, याला CA व्हायचं आहे, इतकं मागे लागायचं सकाळपासून तर रात्रीपर्यंत. आता साधं उदाहरण, तुझा लहान मुलगा आहे, उद्या जर त्याचा गणिताचा पेपर आहे, तू त्याचा इतका अभ्यास करून घेते आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी तो पेपर देऊन येतो त्यावेळी तू इतकी वाट बघत असते आणि कसा गेला पेपर, आल्याबरोबर त्याला पहिला प्रश्न विचारते. तर त्यावेळी तो म्हणतो की 20 मार्कांचं चुकीचं झालं. तुला इतका जास्त त्रास होतो त्या गोष्टीचा, कारण खूप जास्त उंचावलेली अपेक्षा, खूप जास्त उंचावली. म्हणून मगाशी जे मी म्हटलं की स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून घडू द्या. हां, तर हे जे आहे याच्या खूप खूप मागे न लागता, कारण मग तुम्ही काय देताय त्याला, मार्क्स मार्क्स मार्क्स, म्हणजे यशाचे मापदंड कशात तुम्ही मोजताय, मार्कांमध्ये. थोडा मोठा झाला याच्या एवढा की यशाचे मापदंड कशात मोजताय, रात्री किती कमाई झाली याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही यशाचे मापदंड पैशांमध्ये मोजताय, तुम्ही यशाचे मापदंड मार्कांमध्ये मोजता आहे, तुम्ही यशाचे मापदंड त्याच्याकडे कोणती कार आहे याच्यात मोजता आहे, त्याची बिल्डिंग, त्यांनी किती करोडचा फ्लॅट घेतला याच्यात मोजते आहे आई, कारण तिला मैत्रिणींमध्ये सांगायचं आहे सगळ्या. तर बस हे कमी व्हायला हवं, त्यांच्यावरचं दडपण कमी होईल, माणूस म्हणून चांगले होतील, वृद्धाश्रम कमी होतील. बरोबर, वृद्धाश्रम कमी होतील. माणूस म्हणून जर तुम्ही त्यांना घडवण्यासाठी तेवढेच प्रयत्न करा जेवढे IIT करण्यासाठी प्रयत्न करतायत. आणि आईला सहज सोपं ठेवा, खूप साहित्यातली आई त्यांना देऊ नका. आईला किती सहज सोपं ठेवा, तर साहित्यातही पण जे खरंच दर्जेदार कवी आहेत तर त्यांनी आईला किती सोपं ठेवलं आहे बघा. निदा फाजली म्हणतात, बेसन की सौंधी रोटी पर खट्टी चटणी जैसी माँ, याद आता है चौका बासन. आता त्यांच्या काळातली आई तशी होती. कदाचित तू जेव्हा आई म्हणून मुलांना आठवशील, तुझ्या श्रेयसीला आणि रिदानला, तर त्यावेळेस ते म्हणतील मला ही कोट घातलेली आई आठवते. तर ते म्हणतात, याद आता है चौका बासन, चिमटा फुंकनी जैसी माँ, बांस की खुर्री खाट के ऊपर आहट पर कान धरे. तू कॅमेऱ्यासमोरची आहे, ती खाटेवर बसलेली. चिड़ियों के चहकार में गूंजे राधा मोहन अली अली, मुर्गे की आवाज़ से खुलती घर की कुंडी जैसी माँ. मुर्गे की आवाज़ से खुलती घर की कुंडी जैसी माँ, बीबी बेटी बहन पड़ोसन, बीबी बेटी बहन पड़ोसन, थोड़ी थोड़ी सी सब में. सगळे गुण आहेत. दिन भर एक रस्सी के ऊपर चलती नटनी जैसी माँ. किती बॅलन्स करावं लागतं, किती कसरत करावी लागते. बीबी बेटी बहन पड़ोसन, थोड़ी थोड़ी सी सब में, दिन भर एक रस्सी के ऊपर चलती नटनी जैसी माँ, बांट के अपना चेहरा माथा आके जाने कहाँ गई. बांट के अपना चेहरा माथा आंखें जाने कहाँ गई, फटे पुराने एक एल्बम में चंचल लड़की जैसी माँ. एक चंचल लड़की जैसी माँ. तर बस छान, ती होममेकर असेल आई, ती नोकरीवाली असेल आई, प्रत्येकाच्या मनात आईची आपली एक प्रतिमा आहे. तर आईचं पण हे काम आहे की ती प्रतिमा छान जपायची. बस एवढंच आजच्या याने सांगेल. आणि ती प्रत्येक आईला मस्त खूप छान छान आज मातृदिनाच्या शुभेच्छा. आणि शेवटी आपली गुरुमाऊली आहे, आपली ज्ञानेश्वर माऊली आहे, आपली विठू माऊली आहे, त्या माऊलीकडून आज काहीतरी नक्की घ्या आणि आपल्या मुलांना छान छान घडवण्याचा प्रयत्न करा. खूप छान. खरं तर इतकी सुंदर मायलेकाची जोडी आहे. निश्चितपणे सुंदर गोष्टीच तुमच्यासमोर येणार होत्या, कारण एक कर्तबगार आई आणि एक कर्तबगार मुलगा. तर ह्या होत्या अकोल्यामध्ये मराठी, संस्कृत आणि हिंदी या तिन्ही विषयाची भाषेची शिकवणी शिकवणाऱ्या म्हणजेच मायबोली कोचिंग क्लासेसच्या संचालिका सीमा बक्षी मॅडम आणि TBC रेस्टॉरंटचे संचालक रोहन बक्षी सर. तुम्हाला ही मायलेकाची जोडी कशी वाटली आई माझी लाडकी या कार्यक्रमाच्या माध्यमातून? तर नक्कीच आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया गरजेच्या आहेत. खाली दिलेल्या स्क्रोल नंबरवरती तुम्ही प्रतिक्रिया TVसाठी कळवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या पेजसाठी तुम्ही कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवू शकता. आई माझी लाडकी हा होता खास कार्यक्रम. आणि सरतेशेवटी RRCने हा एक उपक्रम केला आहे मदर्स डेच्या दिवशी. तर कसं वाटलंय? RRC हे मला वाटतं आता विदर्भातलं क्रमांक 1चं चॅनेल आहे. आणि या दिवशी असे उपक्रम घेणं आणि त्याच्यातून
सामाजिक जागृती करणं, नुसतंच मनोरंजन नाही तर मनोरंजनासोबत असे दर्जेदार कार्यक्रम घेऊन सामाजिक जागृती करणं हा RRCचं मला वाटतं आता ही एक परंपरा होते. तर त्यामुळे RRC नेटवर्क चॅनेलला आमच्याकडून खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि याच्यासाठी आम्हाला योग्य समजलं. मनपूर्वक धन्यवाद पंकज देशमुख सरांचे, RRC चॅनेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बघत रहा RRC नेटवर्क, सेवा आमची, करमणूक तुमची. Yeah.